नमस्कार, मी प्रशांत कदम. संपूर्ण जगाचं लक्ष या विकेंडला पाकिस्तानकडे असेल. केवळ मध्यपूर्वेतल्याच देशांसाठी नव्हे, तर इराण युद्ध हा सगळ्याच जगातल्या अर्थव्यवस्थेसाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा बनलेला आहे. आणि त्यामुळं उद्याच्या शांती वार्तेमध्ये नेमकं काय होतं आहे, चांगली बातमी येते की नाही, याकडं जगाचे कान आणि डोळे लागलेले असतील. पण त्याच्या आधी बऱ्याच घडामोडी घडत आहेत. एकतर लेबनॉन हा या सगळ्यामध्ये कळीचा मुद्दा अजूनही बनलेला आहे. लेबनॉनवरती इस्रायलचे हल्ले अजूनही सुरूच आहेत आणि इराणचं म्हणणं आहे की जो 10 कलमी अजेंडा आम्ही शस्त्रसंधीसाठी ठेवलेला होता, त्याच्यामध्ये लेबनॉनवरचे सुद्धा हल्ले थांबले पाहिजेत. इस्रायलनं काही ती अट अजूनही मान्य केलेली नाही आहे. त्याच्याबद्दल पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी एक अतिशय कडक विधान केलेलं आहे, ज्याच्याबद्दल इस्रायल नाराज आहे. दुसरीकडं होर्मुजची सामुद्रधुनी की जी ओपन होणं अमेरिकेला आवश्यक वाटतंय, त्याच्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ताजं विधान करून इराणबद्दलची नाराजी व्यक्त केलेली आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती खरोखर उद्या शांती वार्तेसाठी दोन्ही देशांचं शिष्टमंडळ, दोन्ही देशांचे प्रतिनिधी पोहोचणार की नाही, याच्याबद्दलचा सुद्धा सस्पेन्स अजून कायम आहे. थोड्या वेळापूर्वी वॉल स्ट्रीट जर्नलसह काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी ही बातमी दिलेली होती की इराणचे वरिष्ठ नेते हे इस्लामाबादमध्ये चर्चेसाठी पोहोचलेले आहेत. पण ही बातमी अद्यापही तथ्यावर आधारित नाही आहे. म्हणजे इराणचे जे प्रेस टी व्ही आणि सरकारी माध्यम आहेत, त्यांनी ही बातमी नाकारलेली आहे. त्यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे की आमचे कुठलेही नेते अजूनही इस्लामाबादमध्ये पोहोचलेले नाही आहेत. ज्या क्षणी इस्रायल लेबनॉनवरती हल्ले थांबवेल आणि 10 कलमी अजेंड्यावरती चर्चा होईल याची आम्हाला खात्री पटेल, त्याच्यानंतरच शिष्टमंडळ पोहोचेल, असं इराणच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यामुळं या सगळ्या घडामोडींचा नेमका अर्थ काय आणि खरोखर या शांती वार्तेची तयारी कशी चालू आहे, हे आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. इस्लामाबादमधल्या लक्झरी सेरेना हॉटेलमध्ये ही चर्चा होणार आहे आणि ज्या ठिकाणी संपूर्ण जगाचं लक्ष लागलेली ही हाय लेवल डिप्लोमॅटिक चर्चा होणार आहे, तो सगळा परिसर हा कॉर्डन ऑफ करण्यात आलेला आहे. इस्लामाबादमध्ये बॅरिकेडिंग, पेट्रोलिंग, हवाई निगराणीसुद्धा केली जाते. आणि साहजिक आहे की एकतर ही चर्चा पाकिस्तानमध्ये होते की ज्या पाकिस्तानमध्ये सातत्यानं मिलिटन्सी किंवा दहशतवादाचा धोका जो आहे तो कायम असतो. म्हणजे अगदी फेब्रुवारीमध्ये अफगाणिस्तानच्या एका गटानं तिथं आत्मघाती हल्ले केलेले होते. त्याच्यानंतरच पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचं युद्ध सुरू झालेलं होतं. ही अगदी 1.5 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. आणि त्या इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिकेचे नेते एकत्रित येत असताना त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं काळजी घेणं किंवा ही चर्चा, ही शांती वार्ता कुठल्याही दृष्टीनं फेल होऊ नये, याचं दडपण, याची जबाबदारी पाकिस्तानवरती जास्त आहे. आणि त्याच दृष्टीनं अधिकची काळजी पाकिस्तानमध्ये घेतली जाते. कारण एकतर ही शांती वार्ता जर फेल झाली तर त्या अर्थानं पाकिस्तानचं महत्त्व, म्हणजे की पाकिस्तान हा काही फार विश्वासार्ह देश नाही आहे, ते डिलिव्हर करू शकत नाहीत, अशा पद्धतीचा एक मेसेज जाऊ शकतो. त्यामुळं सुद्धा पाकिस्तानला ही चर्चा जास्तीत जास्त यशस्वी व्हावं असं वाटतंय. आता अगदी थोड्या वेळापूर्वी काय झालेलं आहे, तर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू ते अजूनही काय विधान करतायत. देअर इज नो सीज फायर इन लेबनॉन, वी कंटिन्यू टू स्ट्राईक हिजबुल्ला विथ फुल फोर्स अँड वी विल नॉट स्टॉप अंटिल वी रिस्टोर युअर सिक्युरिटी. म्हणजे नेतन्याहू काय ऐकायला तयार नाही आहेत. या सगळ्यामध्ये पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी काय म्हटलेलं बघा, अतिशय कडक शब्दामध्ये, इस्रायल इज एव्हिल अँड अ कर्स फॉर ह्युमॅनिटी. मानवतेला हा देश शाप आहे. While peace talks are underway in Islamabad, genocide is being committed in Lebanon. Innocent citizens are being killed by Israel, first Gaza, then Iran, and now Lebanon. Bloodletting continues unabated. I hope and pray people who created this cancerous state on Palestine land to get rid of European Jews burn in hell. अतिशय कडक विधान जे आहे ते पाकिस्तानच्या डिफेन्स मिनिस्टरनं केलेलं आहे आणि त्याचा निषेध जो आहे तो इस्रायल सुद्धा करत आहे. नेतन्याहूंच्या ऑफिसकडनं एक स्टेटमेंट आलं आहे
ते असं म्हणतात की पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचं हे विधान हे आउटरेजियस आहे. दिस इज नॉट अ स्टेटमेंट दॅट कॅन बी टॉलरेटेड फ्रॉम एनी गव्हर्नमेंट. कुठल्याही सरकारनं हे खपवून घेण्यासारखं विधान नाही आहे. आणि त्यातही जर तुम्ही मध्यस्थी करणारा देश असाल, स्वतःला न्यूट्रल समजत असाल, तर तुमच्याकडनं हे अपेक्षित नाही आहे. अशा पद्धतीचं विधान जे आहे ते नेतन्याहू यांच्या ऑफिसकडनं करण्यात आलेलं आहे. त्यामुळं लेबनॉनवरचा पेच जो आहे तो कायम आहे. दुसरीकडं इराण होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये जी वाहतूक होतीये त्या वाहतुकीवरती टोल वसूल करण्याच्या तयारीमध्ये आहे. म्हणजे त्यांनी ते सांगितलेलं पण आहे की ही वाहतूक होईल, पण काही टेक्निकल लिमिटेशन सहित होईल. आणि अशा बातम्या येत आहेत की पर बॅलर $1, म्हणजे एका शिपमध्ये जर कितीतरी मिलियन बॅरल तेल जे आहे ते सामावलेलं असतं. त्यामुळे त्या अर्थानं लाखो डॉलर एका शिपच्या माध्यमातून टोल वसूल करण्याचा इराणचा इरादा आहे. आणि साहजिक आहे, त्यांचं म्हणणं आहे की युद्धामध्ये आमची जी हानी झाली त्याची नुकसान भरपाई म्हणून आम्हाला हा टोल वसूल करायचा आहे. कालच्या दिवसभरातलं अपडेट काय आहे तर तिथं केवळ 6 शिपची वाहतूक झालेली आहे. त्याच्यातल्या 5 कार्गो शिप होत्या. ऑइलचा केवळ एक टँकर जो आहे तो तिथून पास होऊ शकलेला आहे. म्हणजे एरवी जेव्हा ही सामुद्रधुनी नॉर्मल होती तेव्हा तिथं दिवसातनं 140-45 शिप ज्या आहेत त्या वाहतूक करायच्या. तिथं आता ही वाहतूक 6 वरती आलेली आहे कालच्या शस्त्रसंधीनंतर. आणि डोनाल्ड ट्रम्प काय म्हणतायत, देअर आर रिपोर्ट्स दॅट इराण इज चार्जिंग फीज टू टँकर्स गोईंग थ्रू द हॉर्मुझ स्ट्रेट. द बेटर नॉट बी अँड इफ दे आर द बेटर स्टॉप नाव. म्हणजे खरं तर डोनाल्ड ट्रम्प यांना या सगळ्या गोष्टीची इतक्या उशिरा माहिती कळावी हाच याच्यातला जोक आहे. पण अशा पद्धतीनं इराण जर काही करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही असं सुद्धा डोनाल्ड ट्रम्प एकीकडे म्हणत आहेत. आता लेबनॉनबद्दल पुन्हा एकदा इस्रायल न कुठल्याही परिस्थितीमध्ये हे हल्ले थांबवले पाहिजेत याच्याबद्दल इराण पूर्णपणे आक्रमक आहे. आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सय्यद अब्बास अरागाची यांनी जे विधान केलेलं आहे ते उपराष्ट्रपती JD व्हॅन्स अमेरिकेचे, जे असं सांगत होते की लेबनॉनला या सगळ्यामधून विसरणं हेच इराणच्या फायद्याचं आहे, त्यांना त्याच भाषेमध्ये उत्तर अरागाची यांनी दिलेलं आहे. आणि हे लक्षात घ्या की लेबनॉन आणि इस्रायल या दोघांची सीमा एकमेकांना लागून आहे. लेबनॉन हा त्या अर्थानं म्हणजे स्वित्झर्लंड ऑफ मिडल ईस्ट म्हटलं जातं. त्यांची जी राजधानी आहे बैरूत ती अतिशय मॉडर्न अशा पद्धतीची राजधानी आहे. तिथं काही मिडल ईस्टसारखं वाळवंट नाही आहे. आणि ख्रिश्चन पण तिथं बऱ्यापैकी आहेत. पण तिथं खामेनी आणि आधीचे खोमेनी यांना मानणारा एक वर्ग आहे. हिजबुल्ला ही मिडल ईस्टमधली सर्वात सशक्त मिलिटरी संघटना मानली जाते की जे इस्रायलच्या विरोधात लढत आहेत. आणि आत्ता या सगळ्या युद्धाच्या दरम्यान लेबनॉनवरती सुद्धा हल्ले इस्रायलचे चालू होते. ज्या क्षणी शस्त्रसंधी इराणसोबत झाली त्याच्यानंतर लेबनॉनवरचे हल्ले हे इस्रायलनं वाढवलेले आहेत. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरागाची म्हणतायत, नेतन्याहूज क्रिमिनल ट्रायल रिझ्युम्स ऑन सन. अ रिजन वाईड सीजफायर इन्क्लुडिंग इन लेबनॉन वुड हॅस्टन हिज जेलिंग. इफ द US विशेस टू crater its economy by letting Netanyahu kill diplomacy, that would ultimately be its choice. We think that would be dumb but are prepared for it. सेम शब्दामध्ये JD व्हॅन्स म्हणाले होते आणि त्याच शब्दामध्ये अरागाची यांनी उत्तर दिलेलं आहे. दुसरीकडे इराणमध्ये सध्या काय चालू आहे तर इराणमध्ये जो 40 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा अयातुल्ला खामेनी यांच्या निधनानंतर जाहीर करण्यात आलेला होता तो काल संपला. आणि त्याच्यानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये इराणचे लोक रस्त्यावरती आलेले होते. त्याची दृश्य कालपासून इराणच्या सगळ्या सरकारी माध्यमांच्यावरती दाखवली जात आहेत. आणि इराणचे नवे नेते अयातुल्ला खामेनी यांचे पुत्र मोजताबा खामेनी यांचा एक संदेशसुद्धा काल नव्यानं आलेला आहे. आणि ते त्याच्यात म्हणतायत, We will not abandon the criminal aggressors who attacked our country. We will demand compensation for every single damage and the blood price of our martyrs. आणि हा त्यांचा संदेश त्यांच्या एका मोठ्या फोटोसह इराणच्या चौकामध्ये अनेक नागरिकांनी ऐकला. पहाटे 3, पहाटे 4 वाजेपर्यंत हे नागरिक रस्त्यावरती होते आणि त्यांना पुन्हा एकदा आपले सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांच्या
त्या विधानांची, त्यांची जुनी काही विधानं जी आहेत ती सुद्धा या निमित्तानं टी व्हीवरती पुन्हा पुन्हा दाखवली जात होती. आणि जो संदेश त्यांनी दिलेला होता तोच मनामध्ये ठेवून इराणनं हे सगळं युद्ध 40 दिवसांचं लढलेलं आहे. शांती वार्तेला आता अवघे काही तास शिल्लक आहेत आणि त्याच्या आधी या सगळ्या बऱ्याच घडामोडी घडत आहेत. त्याच्यामुळं खरोखर चर्चा होतीये की नाही, इथपासूनचे बरेच मुद्दे आहेत. इराणकडनं या चर्चेसाठी नेमकं कोण असणार याच्याबद्दलची स्पष्टता नसली तरी शक्यता अशी वर्तवली जाते की इराणचे स्पीकर गॅलिबाफ हे या चर्चेमध्ये असू शकतात. जेव्हा इराणमध्ये अंतर्गत असंतोष वाढायला लागलेला होता रिजिमच्या विरोधात, तेव्हा तो सप्रेस करण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली होती आणि त्या अर्थानं खामेनींचे अत्यंत विश्वासू मानले जातात. अमेरिकेकडनं कोण सहभागी होणार आहे तर त्याच्यामध्ये व्हाईस प्रेसिडेंट जे डी व्हॅन्स, स्पेशल एन्वॉय स्टीव्ह विटकॉफ अँड जेरेड कुशनेर हे डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई आहेत आणि त्यांचे काही आर्थिक हितसंबंध जे आहेत ते सुद्धा मिडल ईस्टमध्ये आहेत. हे अनेकदा बोललं गेलेलं आहे. पण जे डी व्हॅन्स यांचं इथं असणं हे फार महत्त्वाचं आहे, कारण पाकिस्तानमध्ये 2011 नंतर इतका महत्त्वाचा अमेरिकेचा नेता हा पहिल्यांदाच पाऊल ठेवणार आहे. आणि जे डी व्हॅन्स हे तुमच्या आजवरच्या सगळ्या बातम्यांवरून तुम्हाला लक्षात आलं असेल की युद्धाच्या विरोधात आहेत, युद्ध थांबवलं जावं या मताचे ते आहेत. त्यामुळं त्यांचं इथं या चर्चेत असणं हे फार महत्त्वाचं आहे. खरोखर ही चर्चा आता उद्या होते का आणि या शांती वार्ततेतून काही चांगली बातमी जगाला मिळते का याकडे आपलं लक्ष असेल. तुर्तास आपण इथं थांबूयात. हे अपडेट्स तुम्हाला कसे वाटले, तुमच्या काही सूचना प्रतिक्रिया असतील आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.